जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मायबोली मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या जनरल नॉलेज आणि मराठी ग्रामर या विषयावरती आपण इथे सराव घेत असतो. सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर बघा, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा अर्थ होय प्रतिज्ञा करणे. पुढील प्रश्न बघा, एकाच काळात होऊन गेलेले म्हणजेच एकाच काळात जे होऊन जातात त्यांना आपण समकालीन या नावाने संबोधतो. पुढील प्रश्न बघा, शुक्ल या शब्दाचा विरुद्ध शब्द ओळखा. तर बघा, शुक्ल या शब्दाचा विरुद्ध शब्द म्हणजे कृष्ण होय. पुढील प्रश्न बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, आकाश या शब्दाला इथे समानार्थी शब्द विताख आहे. पुढील प्रश्न बघा, गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, गिरी म्हणजे नग होय. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, रंक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, रंक म्हणजेच राव. रंक, राव हे पोपटचे समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न बघा, शीर या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. तर बघा, कधी कधी ना आयोग दूधच्या जागी दुग्ध असा प्रश्न देतो. दुग्ध हा तत्सम शब्द आहे, तर शीर या शब्दाचा समानार्थी शब्द दूध आहे. पुढील प्रश्न बघा, गोधूम या महत्त्वाच्या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखा. तर बघा, गोधूम या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे गहू. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, बादरायण संबंध असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? मित्रांनो, हे जे आपण प्रश्न घेतोय हे जसेच्या तसे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत. तर बघा, बादरायण संबंध असणे म्हणजे ओढून ताणून संबंध लावणे. पुढील प्रश्न बघा, अग्रज या मराठी शब्दाचा अर्थ काय? तर बघा, अग्रज या शब्दाचा अर्थ होतो मोठा. मोठा म्हणजे आधी जन्मलेला, आणि त्यानंतरचा विरुद्धार्थी शब्द होतो अनुज. अनुज म्हणजेच नंतर जन्मलेला, तर अग्रज म्हणजे आधी जन्मलेला. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर बघा, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द कांता हा नाहीये, कारण की कांता म्हणजे पत्नी, जया, भार्या हे शब्द. कांचन, कनन, हिरण, हेम हे तिघ शब्द समानार्थी आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर बघा, अली, मिलिंद, मधुप हे तिघ भ्रमर या शब्दाला समानार्थी आहे. दरदूर हा शब्द समानार्थी नाही. पुढील प्रश्न बघा, उत्प्रेक्षा, अनियोक्ती, व्यतिरेक, अनन्वय हे कसले प्रकार आहेत? तर बघा, हे अर्थांकला अलंकाराचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न बघा, रामने अभ्यास केला हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर बघा, रामने अभ्यास केला हे साधा भूतकाळ याचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघा, मराठी भाषा साधारणपणे कोणत्या लिपीत दिली जाते? तर बघा, मराठी भाषा ही आपण देवनागरी लिपीत लिहित असतो. पुढील प्रश्न बघा, मराठी भाषेत एकूण व्यंजने किती? तर मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. पुढील प्रश्न बघा, सुरेश या शब्दाचा संधिविग्रह कसा होईल? तर बघा, सुरेश या शब्दाचा सूर अधिक ईश म्हणजेच अ अधिक ई बरोबर ए. सुरेशचा अर्थ होतो सूर अधिक ईश. पुढील प्रश्न बघा, जे शब्द संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काही न बदल करता आले असतात त्यांना कोणते शब्द असे म्हणतात? तर बघा, जे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आपण घेतले आहेत त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो, आणि ज्यात आपण बदल केलेला आहे त्यांना आपण तद्भव शब्द म्हणतो. पुढील प्रश्न बघा, निर्भीड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, निर्भीड म्हणजे न भिणारा, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? भित्रा. पुढील प्रश्न बघा, रेशमाचे बंध हे कशाचे वर्णन आहे? तर बघा, रेशमाचे बंध हे प्रेमाचे वर्णन आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, ते प्रेम जाणतात या वाक्याचे पूर्ण भूतकाळ कसा होईल? तर बघा, त्यांनी प्रेम जाणले, ते प्रेम जाणतील, त्यांनी प्रेम जाणले होते, ते प्रेम जाणत होते. तर बघा, पूर्ण भूतकाळी त्यांनी प्रेम जाणले होते. ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं भूतकाळी रूप होईल. पुढील प्रश्न बघा,
मराठीत एकूण किती लिंग आहेत? तर बघा मराठीत एकूण 3 लिंग आहेत. पुढील प्रश्न बघा, करावे तसे डॅश डॅश. तर म्हणजेच करावे तसे भरावे, म्हणजे जसं आपण करतो तसं आपल्याला भरावं लागतं. पुढील प्रश्न बघा, रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणता? तर बघा रात्र या नामाला भर हा शब्दयोगी अवयव जोडलेला आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी विशेषण नाम ओळखा. तर बघा विशेषण नाम म्हणजे एखादी पर्टिक्युलर व्यक्ती या देशाचं नाव, जसं की ते भारत आहे. पर्वत, माणूस, मुलगा, मुलगी हे सामान्य नाम आहेत. पुढील प्रश्न बघा, चरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा चरण या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे पाय होय. पुढील प्रश्न, ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते? तर बघा ते खूप कठोर आहेत या वाक्यात दर्शक सर्वनाम ते हा उपयोग केलेला आहे. पुढील प्रश्न बघा, मी येथे थांबतो या वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखा. बघा अर्थ न बदलता मी येथे थांबतो म्हणजेच मी पुढे जात नाही हे या वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर होईल. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी अर्धविराम कोणते? तर बघा खालीलपैकी अर्धविराम म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. हे अर्धविराम प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारार्थक चिन्ह आणि हे अपूर्ण विराम. पुढील प्रश्न बघा, स्वर प्लस स्वर म्हणजेच बघा जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा स्वर संधी बनत असते. पुढील प्रश्न बघा, विसंगत जोडी कोणती? मी, तू, मागे, पुढे, घर, बंगला, मित्र, शत्रू. तर बघा घर, बंगला हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. तर बघा शुद्ध शब्द कोणता आहेत? निर्विकार, निर्विकर, निर्विकार, निखिकार. तर बघा निर्विकार ऑप्शन क्रमांक 1 यामध्ये शुद्ध शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आलेला आहे? तर बघा अत्तर हा जो शब्द आहे हा फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर बघा आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच आपण, म्हणजे आपण या शब्दाचा जेव्हा स्वतः या नामाने अर्थात वापर केला जातो तेव्हा तो आत्मवाचक सर्वनाम बनतो. पुढील प्रश्न बघा, गायरान या शब्दाचे लिंग कोणते? तर बघा तो गायरान, ती गायरान, ते गायरान यापैकी नाही. तर आपण कसं म्हणतो? ते गायरान. ऑप्शन क्रमांक सी नपुसलिंगी. पुढील प्रश्न बघा, नामाच्या जागी वापर केलेला शब्द कोणता? तर बघा नामाच्या जागी म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वनामाचा वापर करत असतो. पुढील प्रश्न बघा, राजवाडा हा कोणता समास आहे? तर बघा राजवाडा हा विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. राजाचा वाडा म्हणजेच राजवाडा. पुढील प्रश्न बघा, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. तर बघा जेव्हा इंग्रजी अक्षरमधला एच या अक्षराची छटा निर्माण होते तेव्हा तो महाप्राण होतो. तर यामध्ये बघा श, एस, एचची छटा लागल्यामुळे श या शब्दाला आपण महाप्राण असे म्हणतो. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? अर्धस्वर, अनुनासिक, स्वरादी आणि स्पर्श. तर बघा अनुनासिक स्वरादी हा व्यंजनांचा प्रकार नाहीये. पुढील प्रश्न बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो? बघा खूप कॉमन प्रश्न आहे, प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणत असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणते? तर बघा दंत तालव्य वर्ण च, छ, ज, झ यांना आपण दंत तालव्य वर्ण असे म्हणत असतो. पुढील प्रश्न बघा, तेज विसर्गम कण या विसर्ग संधीची फोड करा. तर बघा विसर्गाच्या पुढे जेव्हा कठोर धातू येतो तेव्हा विसर्गाचा स होतो, म्हणजे तेज कण म्हणजे तेजस कण. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी बरोबर ओळखा. तर बघा श्रेयस्कर बरोबर श्रेयस अधिक कर, इत्त उत्तर अधिक इत्त अधिक उत्तर, पुनर्जन्म पुन्हा अधिक जन्म, नमस्कार नमन अधिक कार. तर बघा मी आधीच सांगितलं जेव्हा विसर्गाच्या पुढे कठोर व्यंजन येतो तेव्हा विसर्गाचा स होतो. श्रेयस्कर म्हणजेच विसर्ग अधिक कर होय.
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहेत परंतु एक वचनात प्रत्यय नाहीत? तर बघा, संबोधन या विभक्तीला अनेक वचनात प्रत्यय आहेत पण एक वचनात प्रत्यय नाही. पुढील प्रश्न बघा, कोणत्या सर्वनामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात? तर बघा, कोण, काय, आपण आणि मी. तर बघा, यामध्ये फक्त मी या सर्वनामाची अनेक वचनात आम्ही असा बदल होतो. तर 1, 2, 3 म्हणजेच कोण, काय, आपण हे तिघं योग्य राहील. पुढील प्रश्न बघा, उ आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात? तर बघा, उ आख्यात वरून आज्ञार्थ या क्रियापदाचा अर्थ ओळखला जातो. पुढील प्रश्न बघा, अर्थात या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. अर्थ अधिक आत. अर्थात या शब्दाला नाम साधित क्रियाविशेषण असे संबोधले जाते. पुढील प्रश्न बघा, अकबरी प्रथा म्हणजे काय? तर बघा, अकबरी प्रथा म्हणजे चांगली प्रथा होय. पुढील प्रश्न, खालीलपैकी नामसाधित शब्दयोगी अव्यय ओळखा. तर नामसाधित शब्दयोगी अव्यय म्हणजे पूर्वी, अंती, मुळे. पुढील प्रश्न, माझा पहिला क्रमांक आला की पेढे वाटीन. अधोरेखित शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते? तर बघा, यामध्ये एक अट दाखवलेली आहे. मी पेढे कधी वाटीन? जेव्हा माझा पहिला नंबर येईल. आणि जेव्हा अट दाखवलेली असते ते वाक्य संकेतार्थी बोधक उभयान्वयी अव्यय असते. मित्रांनो, व्हिडिओ फास्ट होत असेल तर अवश्य कमेंट करा. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते? तर बघा, यामध्ये छट हे तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत. पुढील प्रश्न बघा, मला आज मळमळते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा, हे भाव कर्तरी म्हणजेच अकर्तृक कर्तरी प्रयोग आहे. यामध्ये क्रियापदामध्येच कर्ता सामावलेला असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे? पेशवा, बशी, फडणवीस हे सर्व शब्द परभाषी आहे. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील विधानपूरक ओळखा. तर बघा, दिसणारा कोण? गुलमोहरक. आणि दिसतो कसा? तर मोहक. विधानपूरक. पुढील प्रश्न बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. जणू या शब्दावरती भर द्या. जणू हे उत्प्रेक्षा, जणू, जणू की, जणू काय असे जेव्हा शब्द अलंकारामध्ये बघायला मिळतात ते उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण असतं. पुढील प्रश्न बघा, अलम दुनियेत फिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर बघा, अलम दुनियेत फिरणे म्हणजे सारे जग फिरणे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, शुद्ध शब्द ओळखा. तर बघा, शुद्ध शब्द यामध्ये कुलगुरू, क ला पहिला उकार, ग ला दुसरा उकार आणि रू ला पहिला उकार, दीर्घ उकार. लक्ष्मी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर बघा, रमा, कमला, वैष्णवी, पार्वती हे सर्व शब्द लक्ष्मी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. तर बघा मित्रांनो, उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच अवघड काम करावयास सांगणे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. मित्रांनो, ऑप्शन वाचण्यात जिथं जिथं महत्त्वाचे ऑप्शन असतील मी तिथं सांगेलच, पण ऑप्शन वाचून आपण वेळ वाया न घालवू. सरळ उत्तर आणि प्रश्न यामध्ये आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. पुढील प्रश्न, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? मित्रांनो, दंड नसलेले र हे अक्षर आहे, त्यालाच कंपित वर्ण देखील म्हणतात. दंड म्हणजे हा फ मध्ये मधला दंड आहे, द ला अर्धा दंड आहे, श ला बाजूला म्हणजे शेवटी दंड आहे, र ला असा दंड नाही आहे, हा एकमेव असा वर्ण आहे. पुढील प्रश्न बघा, मिठामुळे जेवणाची रुची वाढते. किती नामे आहेत? यामध्ये नाम विचारले. तर बघा, मीठ, जेवण आणि रुची हे 3 नाव आहेत. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, मार्च नंतर एप्रिल महिना येतो. अधोरेखित शब्दाची जात कोणती? तर बघा, नंतर या शब्दाची जात नंतर म्हणजे शब्दयोगी अव्यय. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. जेव्हा नामाला एखादी शब्द जोडलेला असतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. जोडलेलाच असतो असं काही नाही, शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे सुद्धा येतात, जसं च, मात्र. पुढील प्रश्न बघा, पुढील पर्यायातील योग्य नपुसलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता? नपुसलिंगी बघा, आपण तो सरडा,
तो ती पाल, ते किरडू, तो मगर असं म्हणतो आपण. तर तो ती ते या नामाने आपण नामाची लिंग ओळखतो. तर यामध्ये ते किरडू हे आपण नपुसलिंगी नाम होईल. पुढील प्रश्न बघा, गटात न बसणारे पद ओळखा. तर बघा, शौर्य, मित्र, क्रौर्य, धैर्य. तर बघा यामध्ये मित्र हे शब्द गटात न बसणारे. पुढील प्रश्न बघा, पुढील पुलुंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते. म्हणजे असं कोणतं ऑप्शन आहे ज्याचे वचन बदलत नाही, म्हणजे एक वचन अनेक वचन. जसं बोका, बोके, माणूस, माणसे, घोडा, घोडे. हत्तीचं वचन बदलत नाही. हत्ती आपण कितीही हत्ती असले तरी हत्तीच म्हणतो. पुढील प्रश्न बघा, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. तर बघा, त, इ, आ हे जे प्रत्यय आहेत हे सप्तमी विभक्तीचे लागतात आणि अधिकरण हे त्याचा कारकर्ता असतो. पुढील प्रश्न बघा, मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बघा, पुढील प्रश्न काय म्हणतो, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. महाराजांचा थाटच वेगळा. तर बघा, चाची, चेच्या आणि झाजी, झेजा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे आहेत. पुढील प्रश्न बघा, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा, प्रयोग ओळखताना आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता यायला हवा, तरच आपण प्रयोग ओळखू शकतो. तर बघा, आपण रोजच म्हणतो, काय म्हणतो, कोण म्हणतो यामध्ये नाही जमत. प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो. म्हणणारा कोण, आपण, आणि काय म्हणतो, प्रतिज्ञा. ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म असतं ते वाक्य सकर्मक कर्तरी असतं. पुढील प्रश्न बघा, मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह दाखवलेलं आहे. ज्या वाक्यात उद्गारार्थी चिन्ह दाखवलेलं असतं ते उद्गारार्थी वाक्य असतं, ज्यामध्ये भावना दर्शवलेली असते. पुढील प्रश्न बघा, नानांचा अभिनय दाखवण्यासारखा आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, जेव्हा एखादी वाक्य सर्व समाजाला लागू पडतं ते वाक्य विधानार्थी वाक्यात जातं. नानाचा अभिनय दाखवण्यासारखा आहे म्हणजे सर्वांना दाखवण्यासारखा आहे, योग्य आहे. पुढील प्रश्न बघा, संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. जेव्हा आपण कोणाला आवाज देतो, एखाद्याचं नाव घेतो, त्याच्यानंतर आपण थोडं थांबतो आणि नंतर काहीतरी बोलतो, तर संबोधन दर्शवताना आपण स्वल्पविरामाचा वापर करतो. पुढील प्रश्न बघा, पुढील वाक्यातील काळ सांगा. सूर्य डोंगराआड जात असतो. म्हणजे कधी जात असतो, नेहमी जात असतो. जात असतो जेव्हा नेहमी क्रिया असते ती रीत दर्शवलेली असते, ते रीती वर्तमान काळ असतो. हा वर्तमानकाळी क्रियापद आहे. पुढील प्रश्न बघा, राजू अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. राजू अभ्यास कर यामध्ये आज्ञा दिली आहे, हे आज्ञार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला डॅश डॅश असे म्हणतात. तर बघा, सामासिक शब्दाची जेव्हा आपण फोड करून दाखवतो त्याला आपण विग्रह करणे असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, चौकोन हा शब्दाचा समास प्रकार ओळखा. तर बघा, भरपूर मुलं यामध्ये कन्फ्युजन होतात. बघा मित्रांनो, चौकोन, चार कोण असलेला म्हणजे चौकोन, हा बहुरी समासाचा उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघा, आरशातील चांदण्या जणू फुलांची पाखरच या उदाहरणात कोणता अलंकार दिसून येतो. बघा मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये जणू, गमे, वाटे, भासे असे शब्द येत असतील ते अलंकार उत्प्रेक्षा अलंकार असतो. पुढील प्रश्न बघा, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला. भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला. भावार्थ दीपिकालाच आपण काय म्हणतो, ज्ञानेश्वरी. पुढील प्रश्न बघा, मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. म्हणजे अशा काळात त्याचं रूपांतर करणे जी क्रिया भविष्यात चालू असेल. बघा, ऑप्शन क्रमांक 1 बघा, मी सिनेमा पाहत असेल, मी सिनेमा पाहिल, मी सिनेमा पाहतो, मी सिनेमा पाहत असतो. तर बघा, भविष्यात घडणारी क्रिया कोणती आहे, मी सिनेमा पाहत असेन म्हणजे भविष्यात ती क्रिया चालू असेल. अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्णाचा अर्थ काय असतो, अपूर्ण किंवा चालू, दोघांचा अर्थ एकच होतो. ती क्रिया त्या काळी चालू असलेली पाहिजे. पुढील प्रश्न बघा, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. तर बघा, मंत्रालय, त्र मधला आ आणि त्यामध्ये आ मिसळून मंत्र अधिक आलय म्हणजे मंत्रालय अशी संधी होते. ही स्वर संधीचा प्रकार आहे.
पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. वचन बघा, भिंत, भेट, जाती, विहीर. तर बघा, जाती हा वेगळ्या वचनाचा शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, सावडाच रंग तुझा पावसाळी नभापरी, यातील अलंकार ओळखा. बघा, सावडाच रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजे तुझा सावळा रंग आहे कशासारखा, पावसाळी नभापरीसारखा. यामध्ये उपमा दिली आहे, उपमा अलंकार, ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न, परवानगीशिवाय आत येऊ नये मधील वाक्यप्रचार ओळखा. तर बघा, यामध्ये परवानगीशिवाय आत येऊ नये म्हणजे एक आज्ञा दिली आहे, आज्ञा सांगितली आहे. पुढील प्रश्न बघा, संधी सोडवा. सदाचार. तर बघा मित्रांनो, ही तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. सदाचार, सत अधिक आचार, ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. तर बघा, अति अधिक अंत, ऑप्शन क्रमांक डी. यामध्ये हा अनुस्वार नाही आहे. अति अधिक अंत हा संप्रदायाचा प्रकार आहे. जेव्हा ई या स्वरापुढे अ येतो तेव्हा ई आणि अ चा य मध्ये लोप होत असतो आणि त त्या यला जोडला जातो. अशा प्रकारे अति अधिक अंत बरोबर अत्यंत. पुढील प्रश्न बघा, जीव टांगणीला लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. बघा, जीव टांगणीला लावणे म्हणजे चिंताग्रस्त होणे. जेव्हा आपले आजोबा बाजारात जातात या कुठे जातात तेव्हा आपण त्यांची वाट बघत असतो. म्हणजे आपला रात्री बेरात्री होत असते तेव्हा आपल्याला असं भीतीसारखं वाटतं, म्हणजे आपला जीव टांगडीला लागल्यासारखं असतं, चिंताग्रस्त होणे, ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल. बघा, जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप गेला होईल, ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे. दशभुजा 10 भुजा असलेला असा कोणतो रावण, ऑप्शन क्रमांक डी बहुरी. मित्रांनो, दशभुजा, चौकोन, त्रिकोण हे सर्व उदाहरण बहुरी समाजाचे आहेत. यामध्ये द्वंद्व समाज मिसळू नये. पुढील प्रश्न बघा, बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर बघा, बोधपर वचन, ऑप्शन क्रमांक 1 सुभाषित, बी सुविचार, सी ब्रीदवाक्य, डी वरीलपैकी सर्व. तर बघा, बोधपर विचार म्हणजे या वरीलपैकी सर्व. सुभाषित, सुविचार, ब्रीदवाक्य या सर्वांना बोधपर वचन असे म्हटले जाते. पुढील प्रश्न बघा, गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल. तर बघा, गंभीर या भाववाचक नाम गांभीर्य असे होईल. गांभीरपणा होणार नाही, गंभीरता देखील होणार नाही. त, पण, पणा, या शब्दांनी भाववाचक रूप तयार केले जाते. पुढील प्रश्न बघा, दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण ओळखा. तर बघा, विशेषण ओळखा. या वाक्यात विशेषण, दररोज स्वच्छ कपडे घालावे. कसे कपडे घालावे, दररोज स्वच्छ कपडे घालावे, ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा मित्रांनो, जेव्हा मुख्य क्रियापदाला सहाय्यक क्रियापद जोडलेलं असतं ते संयुक्त क्रियापदामध्ये मोडतं. आता यामध्ये आहे हे मुख्य क्रियापद आहे, त्याला जात हा सहाय्यक क्रियापद जोडलेला आहे. हे संयुक्त क्रियापदाचा प्रकार आहे, ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. तर बघा, नामाला एखादी शब्द जेव्हा जोडून येतो तेव्हा तो शब्दयोगी अवयवाचे कार्य करत असतो, ऑप्शन क्रमांक सी वर. पुढील प्रश्न बघा, अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले या अवयवाचा प्रकार ओळखा. बघा, यामध्ये अवयव कोणते आहे, म्हणून. म्हणून हे उभयनामी अव्यय आहेत. बघा, अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले, ऑप्शन क्रमांक बी परिणाम. यश येण्याचा परिणाम काय झालं, कारण की तिने प्रामाणिकपणे काम केले, परिणाम बोधक. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही. तर बघा, ते पुस्तक, ते चित्र, ते मंगळसूत्र, पण ती शाळा असं आपण म्हणतो, शाळा, ऑप्शन क्रमांक डी. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. बघा, यामध्ये मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही उभयान्वी अव्ययाने जोडलेले वाक्य एक तर मिश्र असते यात संयुक्त वाक्य असते. पण मिश्र वाक्य जेव्हा ते वाक्य प्रधान वाक्य असतं तेव्हा ते संयुक्त वाक्याचं कार्य करत असतं. पुढील प्रश्न बघा,
प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य होय. बघा, जेव्हा सर्वनाम येतो, मी मगाशी सांगितलं होतं आपल्याला प्रयोग ओळखताना कर्ता आणि कर्म ओळखता यायला हवं. यामध्ये कर्ता कोण आहे? तो. आणि कर्म कोण आहे? बैल. जेव्हा आपण कर्त्याला जेव्हा प्रत्यय नसतो तेव्हा ते कर्तरी प्रयोग असतो, आणि जेव्हा कर्माला प्रत्यय असतो तेव्हा ते कर्मणी प्रयोग असतो. बघा, यामध्ये तो बैल बांधतो. बोललो का? प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य आहे. प्रयोग ओळखताना मित्रांनो आपल्याला कर्म आणि कर्ता ओळखता यायला पाहिजे. आता यामध्ये तो बैल बांधतो, बांधणारा कोण? तो. जर आपल्याला सर्वनाम दिलेलं असेल आणि आपल्याला जर जमत नसेल तर त्या जागी नाम ठेवून बघायचं. आता माझं नाव ठेवतो मी, श्याम बैल बांधतो. श्याम या नावाला प्रत्यय नाही आहे, आणि ज्या वाक्यात कर्ताला प्रत्यय नसतं ते कर्तरी वाक्य असतं. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आसक्ती होय. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, जेवण भोजन तर झोपचा संबंध कशाशी आहे? बघा, जेवण आणि भोजन हे दोघं समानार्थी शब्द आहे, तसं झोपेचा समानार्थी शब्द निद्रा आहे. पुढील प्रश्न बघा, वामकुशी नाही आहे. वामकुशी म्हणजे दुपारच्या वेळेस अल्पशा घेतलेली झोप, त्याला आपण वामकुशी असं म्हणतो. हा देखील प्रश्न विचारला जातो. पुढील प्रश्न बघा, सचिन हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील विशेषण कोणते आहे? तर बघा, सचिन हा हुशार मुलगा आहे. सचिन हा कसा मुलगा आहे? सचिन हा हुशार मुलगा आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढील प्रश्न बघा, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? तर बघा, सर्वनामाचे 3 प्रकार असतात, जसं प्रथम, द्वितीय आणि तृतीय. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो प्रथम सर्वनामाचा उपयोग करत असतो, आणि जेव्हा आपण एखादी समोरच्या व्यक्तीला म्हणजे दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण बोलतो तेव्हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा आपण उपयोग करतो. ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न बघा, माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? यामध्ये आण म्हणजे आज्ञा दिलेली आहे. माझा चष्मा आण. ऑप्शन क्रमांक सी, आज्ञार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दातून लिहा. जिभेला हाड नसणे. आपण म्हणतो ना, वाटेल ते बोलतो. जिभेला हाड नसले म्हणजे वाटेल ते बोलतो. पुढील प्रश्न बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. मित्रांनो, हे प्रश्न मी जसेच्या तसे पोलीस भरती प्रश्नपत्रिकांमधनं उचलले आहेत. तेच आपण जे प्रश्न रिपीटेड होतात असेच प्रश्न आपण येथे घेणार आहोत. आपण अजूनही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न बघा, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात? बघा, समासाचे 4 प्रकार पडतात: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. तर ज्या सामासिक शब्दात पहिले पद प्रधान असते ते अव्ययभाव समास असते. ज्यामध्ये दुसरं पद प्रधान असतं ते तत्पुरुष समास, आणि दोघी पदांना सारखा मान असतो ते द्वंद्व समास. दोन्ही पद नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो ते बहुव्रीही समास. पुढील प्रश्न बघा, पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो डॅश डॅश समास आहे. तर बघा, संख्या आणि समूहाचा बोध होत असलेला हा द्विगु समास आहे. जसं आपण म्हणतो 9 रात्री म्हणजे 9 रात्रींचा समूह. पुढील प्रश्न बघा, धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड. इंद्रधनुष्य बाण दंड नाही, कोदंड. पुढील प्रश्न बघा, ज्याला सीमा नाही असा या शब्द समूहाला एक शब्द निवडा. बघा, ज्याला सीमा नाही असा तो असीम. पुढील प्रश्न बघा, कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर बघा मित्रांनो, कणिक तिंबणे म्हणजे खूप मार देणे. ऑप्शन क्रमांक बी. अकलेचा खंदक. अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य. ऑप्शन क्रमांक सी. पुढील संधी विग्रहावरून शब्द ओळखा. तर बघा, अन्य अधिक उक्ती. तर बघा, अन्य अधिक उक्ती म्हणजेच अन्योक्ती. अ अधिक उ बरोबर ओ असा या शब्दाचा विग्रह होत असतो. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी शब्दाचा संधीचा चुकीचा पर्याय कोणता? तर बघा, दुष्विसर्ग अधिक शासन म्हणजेच दुःशासन, पुनर्जन्म म्हणजेच पुनर्जन्म, अंतर्करण म्हणजे अंतःकरण. तर बघा, दुष्परिणाम पाहिजे होतं.
जेव्हा विसर्गापुढे कठोर व्यंजन येतं तेव्हा विसर्गाचा श होतो आणि तो प ला जोडला जातो. दुष्परिणाम हे यातील चुकीचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघा. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? बघा, नामाच्या जागी विचारलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात, पण नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. पुढील प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विशेषण नाम नाही? तर बघा, गंगा, हिमांशू, घर, हिमालय, पुणे आणि रमा. तर बघा, हे जे घर आहे हे सामान्य नाम या गटात मोडतं. पुढील प्रश्न बघा. पुढीलपैकी भाववाचक नामाचा प्रकार ओळखा. तर बघा, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणतं असं सरळ विचारलं आहे. अहमदनगर, सह्याद्री, गोळवा आणि गंगा. बघा, गोळवा सोडून सर्व विशेषण नाम आहेत. तर गोळ या शब्दाला वा हा प्रत्यय लागून हे भाववाचक नाम करण्यात आलं आहे. पुढील प्रश्न बघा. मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. मी आपण होऊन त्याच्याकडे गेलो म्हणजेच मी स्वतःहून त्याच्याकडे गेलो म्हणजेच आत्मवाचक सर्वनाम. पुढील प्रश्न बघा. द्विगुणित आनंद यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा, द्विगुणित आनंद म्हणजेच आवृत्तीवाचक संख्या विशेषण होय. पुढील प्रश्न. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अचूक काळ व पोट प्रकारासह ओळखा. माझी बहीण पुस्तक वाचत आहे. तर बघा, माझी बहीण पुस्तक वाचत आहे म्हणजे तिची क्रिया वर्तमान काळात चालू आहे म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळ. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्यातील उभय आणि अव्ययाचा प्रकार ओळखा. जर मला वेळ मिळाला तर मी भेटेन, तुम्हाला भेटेन. बघा, एक अट दाखवलेली आहे. जर आणि तर हे दोन शब्द संकेत बोधक उभय आणि अव्ययाचे प्रकार आहेत. पुढील प्रश्न बघा. पुढीलपैकी केवळ प्रयोगी अव्ययावरून व्यक्त होणारी भावना ओळखा. अरेच्छा, तुम्ही बाजारात कसे? तर बघा, अचानक कोणी आपल्याला दिसतं की अरेच्छा तुम्ही बाजारात कसे म्हणजे आश्चर्यकारक, त्याला आश्चर्यकारक असे म्हणतात. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्यप्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा. न्यूनगंड असणे. तर बघा, न्यूनगंड असणे म्हणजे कमीपणाची भावना असणे. पुढील प्रश्न बघा. फायद्यासाठी अपमान सहन करण्याची तयारी असणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? तर बघा, दुभत्या गाईच्या लाता गोड म्हणजेच जर आपल्याला फायदा होत असेल तर आपण दुभत्या गाईच्या लाता देखील खायला तयार असतो. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. बघा, खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. तर बघा, यामध्ये ती हे सर्वनाम आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी. पुढील प्रश्न बघा. आवाज या शब्दासाठी योग्य विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा, आवाज या शब्दासाठी विशेषणाचा प्रकार म्हणजे मंजूळ. जसं आपण बोलू मंजूळ आवाज हा यांचा. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. अवघड झाले असते सगळे. तर बघा, अवघड झाले आता सगळे आपण कसं बोललो असतो? आता सगळे अवघड झाले. तर म्हणजे याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? तर झाले हे क्रियापद आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा. तर बघा, स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ती वाट असे आपण म्हणतो. तो रस्ता, तो मार्ग, तो पथ. ती वाट हे स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय ओळखा. पेढे, वेडे, खेडे, रेडे. तर बघा, खेडे हे एकवचनी शब्दगटाचा प्रयोग आहे आणि खेडेचं अनेकवचनी करताना खेडी असं होईल. पुढील प्रश्न बघा. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. खळे चारणे. तर बघा, खळे चारणे याचा अर्थ काय होईल? पराभव करणे. आणि खळे चारण्याच्या जागी जर असं असतं की खळे फोडणे तर याचा अर्थ काय असतो? दुसऱ्यावर विषकारण, दोष देणे किंवा ठपका ठेवणे. तर आपलं उत्तर काय आहे? पराभव करणे. पुढील प्रश्न बघा. पुढील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बघा, क्षणभंगूर म्हणजेच क्षणात नष्ट होणारे. त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? चिरंजीव. पुढील प्रश्न बघा. पुढील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. कर्तव्याकडे पाठ फिरविणारा. तर बघा, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा त्याला काय म्हटलं जातं? कर्तव्य परान्मुख. पुढील प्रश्न बघा. पुढील शब्दासाठी योग्य अर्थ असलेला शब्दसमूहाचा पर्याय निवडा. तर बघा, मदारी. मदारी म्हणजे कोण? जो माकडाचा खेळ करतो त्याला आपण मदारी असं म्हणतो. सापाचा खेळ करणारा कोण? गारुडी. पुढील प्रश्न बघा. मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ लावा. तर बघा, मारुतीचे शेपूट म्हणजेच लांबत जाणारे काम. लंकेच्या दहनासाठी असलेली शेपटी नाही. खूपशे मुलं हा उत्तर करून देतात. तर लांबत जाणारे काम म्हणजे मारुतीचे शेपूट. पुढील प्रश्न.
बाहेरून अजिबात डोल न दाखविणारा गुणी मनुष्य या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? तर बघा, बाहेरून कोणी दाखवत नाही म्हणजेच झाकले मणिक, म्हणजे तो बाहेरून अजिबात डोल दाखवत नाही पण त्याच्या आतमध्ये खूप गुण असतात. पुढील प्रश्न बघा, ज्याला कर नाही त्याला डर कशाला या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर बघा, ज्याला त्याला हे संबंधित सर्वनाम आहे, म्हणजे जो तो, ज्याला त्याला, ज्याने त्याने. पुढील प्रश्न बघा, वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले. तर बघा, पोलिसांनी आंदोलनकर्त्यास हाकलले हा भाव्य प्रयोगाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता? तर बघा, चिंचा, आवडे, आंबट, दही. तर बघा, आंबट हा गुण विशेषण आहे. चिंचमध्ये आंबट हा गुण आहे. चिंचा, आवडे आणि दही हे सर्व पदार्थवाचक सर्वनाम आहेत गुण विशेषणाचे. गड आला पण सिंह गेला हे डॅश डॅश उपवाक्य आहे. तर बघा, पण, परंतु, परी हे न्यूनत्व बोधक या उभयनी अव्याने जोडलेले वाक्य असतात. तर गड आला पण सिंह गेला हे न्यूनत्व बोधक उपवाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, निर अंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो? तर बघा, निर अधिक अंतर, निर हा प्रत्यय लावला आहे, उपसर्ग घटित शब्दात हा निरंतर शब्द मोडतो. पुढील प्रश्न बघा, रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा. मी लेखन करीत राहीन, माझे लेखन झाले आहे, मी लेखन केले आहे, मी लेखन करीत असतो. तर बघा, वर्तमान काळात रीत दर्शवलेली आहे. मी लेखन करीत असतो हे रीती वर्तमान काळातील वाक्य आहे. पुढील प्रश्न बघा, महान अधिक राष्ट्र बरोबर महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. तर बघा, विसर्ग अधिक नाम या शब्दांनी जे वाक्य बनते ते कर्मधारय समासाचं वाक्य असतं. महान अधिक राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा, शुद्ध शब्द ओळखा. तर बघा, तीळ गुळ हा शुद्ध शब्द आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे. तिला पहिली विलांटी, गला दुसरा उकार, तिळगुळ. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? तो अभ्यास करतो, तो खूप वेळ अभ्यास करतो, तुझा अभ्यास झाला की मी येतो आणि यापैकी नाही. तर बघा, यामध्ये अट दाखवलेला आहे की हे उभ्याने अव्यय आले. हा वाक्य मिश्र वाक्य आहे, म्हणजेच तुझा अभ्यास झाला, जर तुझा अभ्यास झाला तर मी येईन. पुढील प्रश्न बघा, जशी करवंदाची जाळी तशी काजूंची डॅश डॅश. तर बघा, जशी करवंदीची जाळी तशी काजूंची गाथण होय. पुढील प्रश्न बघा, मृच्छ कटिक्स म्हणजे संधी ओळखा. तर बघा, जेव्हा तच्या पुढे श येतो तेव्हा तच्या जागे च घेतो आणि श ची जागा छ घेतो. मृत अधिक शकटिच म्हणजेच मृच्छ कटिक. पुढील प्रश्न बघा, अपूर्ण म्हण पूर्ण करा. बघा, डॅश डॅश वाजवली तर वाजवली नाहीतर मोडून खाल्ली. तर बघा, गाजराची पुंगी वाजवली तर वाजवली नाहीतर मोडून खाल्ली. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला, करता ओळखा. तर बघा, शिवणारा कोण? विमल. शिवलेला काय? परकर. परकर हा झाला कर्म आणि विमल झाली करता. तर करता ओळखा म्हणजे विमल हा या वाक्यातील करता आहे. पुढील प्रश्न बघा, बहुरी समासाचे उदाहरण ओळखा. तर बघा, पाप व पुण्य, गृहस्थ, नीळकंठ, पुरणपोळी. तर बघा, निळे आहे ज्याचे कंठ असा तो नीळकंठ, म्हणजे नीळकंठ म्हणजे महादेव. जेव्हा दोघा शब्दांना अर्थ नसून तिसऱ्या शब्दाचा बोध होतो त्याला आपण बहुरी समास असे म्हणतो. पुढील प्रश्न बघा, प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? प्रामाणिक या शब्दाला पणा हे प्रत्यय जोडल्याने ते भाववाचक नाम झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, 200 रुपयांना ही छत्री आहे, विभक्ती ओळखा. बघा, सलाते सलानाते हे तृतीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहे. येथे चतुर्थी विभक्ती हा पर्याय दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी. आली नसती तरी चालले असते या शब्द अर्थाचा प्रकार ओळखा. बघा, जरी तू आली नसती तरी चालले असते म्हणजे एक अट घातलेली आहे. जर तरने जोडलेलं वाक्य हे संकेतार्थी वाक्य असतात. ही अव्यवसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण ओळखा. तर बघा, बोलके बाहुली, पुढची गल्ली, कापड दुकान, माझे पुस्तक. तर बघा, यामध्ये ऑप्शन क्रमांक बी पुढची गल्ली हे अव्यवसाधित विशेषणाचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघा, त्याला भूतांची भीती वाटायची, काळ ओळखा. त्याला भूतांची भीती वाटायची म्हणजेच नेहमी वाटायची आणि कधी वाटायची? रीती भूतकाळ. पुढील प्रश्न बघा,
तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा, मुख्य क्रियापदाला जेव्हा सहाय्य क्रियापद जोडलं असतं असे दोन क्रियापदांनी संयुक्त वाक्य बनत असतं. तर संयुक्त क्रियापद आहे हे मुख्य क्रियापद आहे आणि करीत हे त्याला सहाय्यक क्रियापद जोडलेलं आहे. पुढील प्रश्न बघा, ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता? तर बघा, ऐवजी हे शब्दयोगी अव्ययामधील विनिमय वाचकमधील उपप्रकार आहे. पुढील प्रश्न बघा, पोलिसांनी चोरास पकडले वाक्याचा प्रयोग ओळखा. बघा, प्रयोग ओळखताना कर्ता आणि कर्म यांचे प्रत्यय बघायचे. बघा, पोलिसांनी चोरास पकडले, इथे पोलीस आणि चोर, पोलीस हा कर्ता आहे आणि चोर हा कर्म आहे. पकडण्याची क्रिया केली जात आहे, दोघांना प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे सकर्मक भाव्य प्रयोग आहे. पुढील प्रश्न बघा, पुढीलपैकी शब्दाचा समास सांगा. दररोज, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. अव्ययभाव समाज, दर हा फारसी उपसर्ग आहे आणि तो अव्ययभाव समाजामध्ये लावण्यात येतो. पुढील प्रश्न बघा, गृह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? शब्द सिद्धीमधला प्रकार आहे. हे शब्द तत्सम हे शब्द आहेत. जसेच्या तसे मराठीत आलेले शब्दांना आपण तत्सम शब्द म्हणतो. त्यांच्यात काही बदल झाल्यास त्यांना आपण तद्भव म्हणू. पुढील प्रश्न बघा, शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर बघा, आयोगाने याचं उत्तर प्रतिकूल असं दिलेलं आहे. तीला पहिली विलांटी आणि कला पहिला उकार. पुढील प्रश्न बघा, दुआब या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर बघा, दुआब म्हणजे काय, तर दुआबमध्ये दोन नद्यांमधील जागा त्याला आपण दुआब असे संबोधतो. पुढील प्रश्न बघा, पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. विशी विद्या तिशी धन म्हणजेच योग्य वेळेत योग्य काम करणे. ऑप्शन क्रमांक ए. पुढील प्रश्न बघा, कच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कच्छपी लागणे म्हणजे एखाद्याच्या नांदी लागणे. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. बघा, अली, मिलिंद, मधुप हे सगळे भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा. बघा, कुडी तशी डॅश डॅश, तर कुडी तशी पुडी हा शब्द तिथे गाळलेल्या जागे ठिकाणी योग्य धरला जाईल. पुढील प्रश्न बघा, पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो या वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, एकदम शुद्ध वाक्य आहे, कुठल्याही प्रकारचा अव्ययभाव शब्द याच्यात जोडलेला नाहीये. हे केवळ वाक्य आहे, एकदम सरळ आणि सिंपल वाक्य हे अव्ययभाव समाजाचं असतं. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धिन शब्द कोणता? काटसर, काळसर, धार्मिक, वारकरी आणि जामीनदार. तर बघा, धर्म या सांस्कृतिक शब्दाला धार्मिक हा शब्द तद्धिन बनलेला आहे. पुढील प्रश्न बघा, तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते? तर बघा, तळे या शब्दाचे अनेक वचन तळी असं होतं, तळ्या नाही. खूपशे मुलं तळ्या आणि तळीमध्ये कन्फ्यूज होतात. पुढील प्रश्न बघा, विवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा. बघा, त इ आ हे सप्तमी विभक्तीचे उपसर्ग आहेत. पुढील प्रश्न बघा, कणिक तिंबणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कणिक तिंबणे म्हणजे भरपूर मार देणे. पुढील प्रश्न बघा, सदावर्त या शब्दाचा अर्थ काय? तर सदावर्त म्हणजे धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे जे ठिकाण असतं त्याला आपण सदावर्त म्हणतात. मित्रांनो, हे प्रश्न आयोगाने विचारलेले आहे. आपण जसेचे तसे आयोगाचे प्रश्नपत्रिका इथे अभ्यासत असतो. आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न बघा, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांग कोणता? तर बघा, अग्रज म्हणजे मोठा आणि विरुद्धार्थी कोणता शब्द होईल? अनुज. अनुज म्हणजे लहान. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? तर बघा, तृतीय पुरुषवाचक म्हणजे तो हे जो व्यक्ती आपल्या समोर हाजीर नसतो. म्हणजे जसं प्रथम पुरुषवाचक मी, तृतीय म्हणजे तू. जसं आपण तिसऱ्याबद्दल बोलताना तो या प्रत्ययाचा वापर करतो म्हणजे तो तिसरा व्यक्ती तृतीयवाचक सर्वनाम तो आहे. पुढील प्रश्न बघा, 64 कलामधील असंख्या विशेषणाचा प्रकार कोणता? तर बघा, 64 कला, खूपशे मुलं इथं 64 हे आवृत्ती समजून घेतात. तर 64, 65 हे गणनावाचक संख्या विशेषणाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न बघा,
आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा, हे भावकर्तृक क्रियापद आहे. यालाच आपण अकर्तृक क्रियापद असे देखील म्हणतो. सांजावले या क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर बघा, याचे उपप्रकार विचारले आहे. तर कालवाचक क्रियाविशेषणाचा उपप्रकार हे सातत्यदर्शक. पुढील प्रश्न बघा, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? बघा, सरळ दिसतंय आपल्याला की पैशापेक्षा माणूस मोठा म्हणजे माणसात आणि पैशात तुलना केलेली आहे. पेक्षा हे तुलनावाचक शब्दयोगी अवयव प्रकार आहे. पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य अनुसार दिलेला शब्द निवडा. तर बघा, सांसर्गिक हा जो शब्द आहे हा योग्य अनुसार दिलेला शब्द आहे. पुढील प्रश्न बघा, तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा, खेळण्याची क्रिया झाली आहे का, होत आहे का, ती भविष्यकाळात होणार आहे आणि ती खेळत राहील म्हणजे रीत दर्शवलेली आहे. पुढील प्रश्न बघा, विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा, विराटने शतक केलेले आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ मधील हे वाक्य आहे. विराटचे शतक होऊन झाले आहेत म्हणजे केले आहे. पुढील प्रश्न बघा, आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, आज सण आहे पण खिशात पैसे नाही हे संयुक्त वाक्य आहे, पण हे उभयाने अव्ययाने दोन जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असतात. पुढील प्रश्न बघा, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा समानार्थी म्हण कोणती? तर बघा, आवळा देऊन कोवळा काढणे. पुढील प्रश्न बघा, विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? बघा, खूपदा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. विदुषी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विद्वान आहे. खूपशी मुलं विदूषक करतात जे की चुकीचं आहे. पुढील प्रश्न बघा, आईच्या कळेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. कर्ता कोण आहे? आई. तर आईच्या कळेवर बाळ होते तर यातला षष्टी विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. चाची चेचा झाजी झेजा हे षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. पुढील प्रश्न बघा, ज्ञानबाची मेघ या शब्दबंधाचा नेमका अर्थ काय? ज्ञानबाची मेघ म्हणजे अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. पुढील प्रश्न बघा, शल्य चिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे? तर बघा, निगडीत वैद्यकीय संबंधित शल्यचिकित्सा ही संज्ञा संबंधित आहे. पुढील प्रश्न बघा, खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता? देशासाठी व समाजासाठी प्राण वेचले तो. तर बघा, देशासाठी आणि समाजासाठी जो प्राण वेचतो त्याला आपण हुतात्मा असे म्हणतो. पुढील प्रश्न बघा, पोलीस चोराला मारतात हे कर्तरी प्रयोग या वाक्याचे भाव्य प्रयोगात रूपांतर करा. मी मगाशीच सांगितलेलं, जेव्हा कर्म आणि कर्त्याला प्रत्यय असतं आणि ते वाक्य भाव्य प्रयोग असतं म्हणजेच पोलिसांनी चोराला मारलं. पुढील प्रश्न बघा, नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? बघा, सामान्य नाम, विशेषण नाम आणि भाववाचक नाम हे नामाचे मुख्य प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक बी. पुढील प्रश्न बघा, खालील शब्दापैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. तर बघा, ती गरज असं आपण म्हणत असतो. मित्रांनो, मी वेळ वाया जाऊ नये म्हणून ऑप्शन देखील वाचत नाहीये. पुढील प्रश्न बघा, शाश्वत म्हणजे डॅश डॅश होय. तर बघा, माफ करा. तर बघा, शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. पुढील प्रश्न बघा, भाजीपाला घेऊन बाबा घरी आले अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर बघा, भाजीपाला म्हणजेच काय? म्हणजे सर्वच्या सर्व म्हणजे समाहार द्वंद्व समाज. पुढील प्रश्न बघा, चुकीची जोडी ओळखा. सुख आनंद, अनाथ सनात, बहुत थोडके, अन्यायी न्यायी. तर बघा, काही विरुद्धार्थी शब्द आहेत आणि पण ऑप्शन क्रमांक 1 बघा, सुख आणि आनंद हे दोघं समानार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न बघा, तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? म्हणजे एक प्रकारची आज्ञा दिलेली आहे. तू वकिली कर आज्ञार्थी हे वाक्य आहे. पुढील प्रश्न, केवढी रंगाची उधवळ झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर बघा, या वाक्यात आपल्याला नाम रंग हा शब्द दिसतोय. पुढील प्रश्न बघा, आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर बघा, आकाशाला भिडणे म्हणजे सर्वोच्च बिंदू गाठणे होय. पुढील प्रश्न बघा, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर बघा, गावस्कर हे विसर्ग संधीचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न, कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? तर बघा, भाववाचक नामांना वेगळे अस्तित्व नसते.
पुढील प्रश्न बघा, लेखणी या नामाचे अनेक वचन ओळखा. तर लेखणी या नामाचे अनेक वचन लेखण्या असे होतं. पुढील प्रश्न, मांजराने उंदरास पकडले. मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. तर बघा, ने ए शी हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, चुकीचा पर्याय ओळखा. बघा, आयोगाने याचे दोघं उत्तर दिलेले आहेत, पंचमी आणि तृतीया. तसं आयोगाने हा प्रश्न नंतर रद्द केला होता. पुढील प्रश्न बघा, आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. बघा, आम्ही पाची भावंडे म्हणजे आम्ही सर्व भावंडे पुण्यात राहतो. तर साकल्यवाचकचा अर्थ काय होतो की आम्ही सर्वचे सर्व, म्हणजेच आम्ही पाची भावंडे म्हणजे आम्ही सर्व भावंडे पुण्यात राहतो. पुढील प्रश्न बघा, मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा, दिसण्याची क्रिया फक्त कर्त्यावरच झालेली आहे. कर्ता कोण याचे, दिसणारा कोण, चंद्र. दिसलेला काय, चंद्र. तर हा आकर्मक क्रियापद आहे. पुढील प्रश्न बघा, अथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, जेव्हा एखादी बाह्य फोर्स आपल्याला क्रिया करण्यास भाग पाडतो, जसं इथं अथर्व मुलांना हसवितोय, मुला स्वतःहून हसत नाहीये, त्याला अथर्व हसवतोय, तर हे वाक्य प्रायोजक क्रियापदातील आहे. पुढील प्रश्न बघा, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्यातील काळ ओळखा. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता म्हणजे प्रत्येक दिवशी येत होता. रीती भूतकाळातील रीत दर्शवलेली आहे. पुढील प्रश्न, परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा क्रियापदाचा प्रकार ओळखा. बघा, सरळ सोपी ट्रिक. वा वि वे ने जोडलेले सर्व वाक्य विद्यार्थी वाक्य असतात. इच्छा वगैरे दर्शवलेले असतात. पुढील प्रश्न बघा, हसताना या क्रियाविशेषणाचा अव्ययाचा प्रकार ओळखा. बघा, हस हा धातू आहे आणि ताना हा त्याला प्रत्यय लागलेला आहे. धातू साधित या क्रियाविशेषण अव्ययाचा हा हसताना प्रकार आहे. पुढील प्रश्न बघा, कालपर्यंत समीर गावी पोहोचलाच नव्हता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा, कालपर्यंत म्हणजे वेळ दर्शवलेली आहे, तर कालवाचक शब्दयोगी अव्ययाचा हा प्रकार आहे. पुढील प्रश्न, पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला व या उभ्याने अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा, व आणि शिवाय हे समुच्चय बोधक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार आहे. अव्ययभाव उभ्यानवी अव्ययाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न बघा, शी मला नाही आवडत ते. शीला केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर बघा, तिरस्कार दर्शवलेला आहे. शी हा तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे. पुढील प्रश्न, शर्क शितल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले. प्रयोग ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक ए सकर्मक भाव्य प्रयोग. यामध्ये कर्ता आणि कर्म विदूषकाने, हसविणारा कोण, विदूषक, आणि हसवलेलं काय, प्रेक्षकांना. कर्ता आणि कर्म दोघं असेल तर ते भाव्य प्रयोगाचे उदाहरण असते. दोघांना प्रत्यय लागणं गरजेचं असतं. पुढील प्रश्न बघा, दाती तृण धरणे म्हणजे काय. तर दाती तृण धरणे म्हणजेच शरणागती पत्कारणे होय. पुढील प्रश्न बघा, सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा. बघा, सुतोवाच करणे म्हणजेच सुरुवात करणे आणि सुरुवात करणे याला समानार्थी आहे ओनामा करणे. पुढील प्रश्न बघा, कोवडे ऊन कोवडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, कोवडे या शब्दाला निबर हा विरुद्धार्थी शब्द आहे आणि निबर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे, राट. म्हणजे कोवडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द राट होय. पुढील प्रश्न बघा, हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. तर बघा, हळूहळू घडून येणारा बदल म्हणजेच उत्क्रांती. आकस्मित घडून आलेला बदल म्हणजेच क्रांती होय. वराती मागून घोडे या म्हणीचा अर्थ ओळखा. तर बघा, वराती मागून घोडे म्हणजेच योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते. तर ऑप्शन क्रमांक बी बघा, तो. तू द्वितीय, मी प्रथम आणि तो तृतीय. जेव्हा आपण तिसऱ्या व्यक्तीला, जो काही आपल्या समोर नसतो, तिसऱ्या व्यक्तीला आपण जेव्हा उद्देशून बोलत असतो तेव्हा ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होत असते. पुढील प्रश्न, 64 कलामधील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. तर 64 जेव्हा आपण गणना करतो तेव्हा आपण 64, 65 असे सिरीज म्हणत असतो. तर ऑप्शन क्रमांक सी गणनावाचक. पुढील प्रश्न, आम्ही घरी जाईपर्यंत संजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. संजावले,
ऑप्शन क्रमांक डी भावकर्तृक क्रियापद. संजावले म्हणजे असं वाक्य ज्यात क्रियापदातच कर्मा सांजावलेला असतो, कर्ता सांजावलेला असतो, त्याला आपण भावकर्तृक क्रियापद असे म्हणत असतो. पुढील प्रश्न, खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणे अव्यय कोणती? तर कालवाचक क्रियाविशेषणाचा अव्ययाचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक ए सातत्यदर्शक. पुढील प्रश्न, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? पेक्षा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची तुलना करत असतो तेव्हा आपण असे शब्द वापरत असतो. तो शब्दयोगी अव्ययामधला कोणता प्रकार आहे? तुलनावाचक. पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य अनुसार दिलेला शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक डी बघा, सांसर्गिक. पुढील प्रश्न, तो क्रिकेट खेळत राहील. ऑप्शन क्रमांक ए बघा, रीती भविष्यकाळ. तो भविष्यात खेळण्याची क्रिया करत राहील. म्हणजे तो खेळतोय का, खेळला आहे का, नाही तर तो खेळणार आहे. आणि तो कसं खेळणार आहे? तो खेळत राहील म्हणजे रीत दर्शवली आहे. पुढील प्रश्न बघा, विराटने शतक केले आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी बघा, पूर्ण वर्तमान काळ. विराटने शतक केले आहे. पुढील प्रश्न, आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक डी संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्यामधला समुच्चयबोधक उभ्यानवे अव्याने जोडलेलं हे वाक्य आहे. पण, परंतु, परी हे जे काही सर्व संयुक्त वाक्यात समुच्चयबोधक या उभ्यानवे अव्याने जोडलेले वाक्य आहेत. पुढील प्रश्न, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा समानार्थी म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक बी आवडा देऊन कोवळा काढणे. पुढील प्रश्न, उपसर्ग होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? तर ऑप्शन क्रमांक ए बघा, त्रास होणे. उपसर्ग होणे म्हणजे त्रास होणे. पुढील प्रश्न, ऑम्बुड्समॅन या शब्दास पर्यायी मराठी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक ए लोकपाल. पुढील प्रश्न, अधिस्नातक या मराठी शब्दास पर्यायी इंग्रजी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक बी पोस्ट ग्रॅज्युएट. हे सगळे प्रश्न मुंबई पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत, तेच आपण इथं सराव करत आहोत. पुढील प्रश्न, विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? तो विदुषी या शब्दासाठी ऑप्शन क्रमांक सी विद्वान. पुढील प्रश्न, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. यात कर्ता कोण आहे? आई. आईच्या जेव्हा चाची चेचा झाजी जेजा हे प्रत्यय लागलेले असते ते प्रत्यय षष्टी या विभक्तीचे असते. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न, ज्ञानबाची मेघ या शब्दसंबंधाचा नेमका अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक डी अनाकलीन व गूढतापूर्ण गोष्ट. पुढील प्रश्न बघा, शल्य चिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक ए वैद्यकीय हॉस्पिटल या संबंधित आपण हा शब्द वापरत असतो. पुढील प्रश्न, खालील शब्दसमूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता? तर देशासाठी व समाजासाठी प्राण वेचलितो. तर ऑप्शन क्रमांक ए हुतात्मा. पुढील प्रश्न, पोलीस चोराला मारतात. कर्तव्यप्रयोग या वाक्याचे भाव्य प्रयोगात रूपांतर करा. आता हा कर्तव्यप्रयोग कसा आहे? तर यात कर्ता पोलीस आहे आणि कर्त्याला जर कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नसेल तर तो कर्तव्यप्रयोग ठरत असतो. तर याचं भाव्य वाक्य कसं होईल? ऑप्शन क्रमांक ए बघा, पोलिसांनी चोराला मारले. जेव्हा कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागतात तेव्हा भाव्य प्रयोग ठरत असतो. आणि जेव्हा वाक्य भूतकाळी असते, कर्त्याला प्रत्यय असतो, ने प्रत्यय असतो आणि कर्माला प्रत्यय नसतो, ते कर्मणी प्रयोग असतो. पुढील प्रश्न, नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? तर ऑप्शन क्रमांक बी सामान्य नाम, विशेषण नाम व भाववाचक नाम. पुढील प्रश्न, खालीलपैकी मराठी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक सी गरज. आपण म्हणतो ती गरज. पुढील प्रश्न, शाश्वत म्हणजे डॅश डॅश. तर शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर येईल. पुढील प्रश्न, भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. भाजीपाला म्हणजे काय? नुसता भाजीपाला आणला का त्यांनी, तर सगळा बाजार हाट आणला. जेव्हा एखादी समूहाचा बोध होतो तर तेव्हा म्हणजे सगळं एकत्र, जसं की बटाटे वडा, मध्यम लोपी समाज, इतरेतर व किंवा
द्विगु समाजमध्ये आपण संख्या जसे पंच पांडव एखादी संख्या समूहाचा बोध होतो तसा. तर भाजीपाला हा ऑप्शन क्रमांक ए समार द्वंद्व समाज आहे. पुढील प्रश्न चुकीची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक ए सुख आणि आनंद हे दोघे समानार्थी शब्द आहे. ऑप्शन क्रमांक बी बघा अनाथ सनाथ बहुत थोडके अन्यायी न्यायी हे सगळे विरुद्धार्थी शब्द आहेत. पुढील प्रश्न तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे. म्हणजे त्याला वकिली करण्याची एक आज्ञा दिली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थी वाक्य आहे. पुढील प्रश्न केवढी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक ए रंग या वाक्यात फक्त रंग हाच एक शब्द नाम आहे. पुढील प्रश्न आकाशाला भिडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. जेव्हा एखादी आपण सर्वोच्च बिंदू गाठतो तेव्हा आपण असं म्हणतो समोरच्याला की जसं की याने आकाशाला उंची गाठली. तर ऑप्शन क्रमांक बी सर्वोच्च बिंदू गाठणे म्हणजे आकाशाला भिडणे होय. पुढील प्रश्न गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक सी विसर्ग संधी. पुढील प्रश्न कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते. जे नाम आपल्याला डोळ्यावाटे दिसत नाही त्या नावांना अस्तित्व नसते. जसं की ऑप्शन क्रमांक सी भाववाचक नाम. भाववाचक नाम आपल्याला गरीब जसं की गरिबी मनुष्यत्व हे जे काही शब्द आहेत ते आपल्याला नाव आपल्या डोळ्याला दिसत नाही. हे फक्त आपण भावना प्रदान करू शकतो. पुढील प्रश्न लेखनी या नामाचे अनेक वचन ओळखा. तर ऑप्शन क्रमांक सी लेखण्या. पुढील प्रश्न मांजराने उंदरास पकडले. मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे. तर ऑप्शन क्रमांक सी बघा तृतीया. ने ए शी नी शी हे तृतीय, सलाते सलानाते हे द्वितीय आणि चतुर्थी दोघांमध्ये प्रत्यय लागले. प्रथमाला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नसतात जे की कर्ता या कारकर्त्याशी तो संबंधित असतो. पुढील प्रश्न बघा चुकीचा पर्याय ओळखा. तृतीया त्या, सप्तमी तूत, चतुर्थी तुम्हांते, पंचमी तुम्हात. ॲक्च्युली हा प्रश्न रद्द केला आहे. ऑप्शन क्रमांक ए आणि डी दोघं चुकीचे आहे. कारण ऑप्शन क्रमांक एमध्ये तृतीयाची नेशी आहे आणि पंचमीला ऊन हुने प्रत्यय आहे. जसं की सप्तमीला त ई आ हे प्रत्यय लागतात तर त इथं ऑलरेडी लागला आहे. आणि चतुर्थीला सलाते सलानाते हे प्रत्यय लागतात तर ते हा प्रत्यय तर लागलेला आहे. पंचमी आणि तृतीय हे दोघं ऑप्शन चुकीचे आहेत. पुढील प्रश्न आम्ही पाची भावंडे पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आम्ही पाची भावंडे म्हणजे काय. आम्ही सर्वच्या सर्व भावंडे पुण्यात राहतो. जेव्हा एखादी सर्व किंवा सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतो तेव्हा साकल्यवाचक हा शब्द बनत असतो. म्हणजे साकल्यवाचकचा अर्थ काय होतो म्हणजे सगळेची सगळे, सर्वची सर्व. पुढील प्रश्न मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर दिसण्याची क्रिया कोणाला होते मलाच होते. यात कर्म आहे का नाही. कर्ता काय आहे दिसणारा कोण चंद्र आणि काय दिसतो तर चंद्र. यात कर्ता आहे कर्म नाही आहे. तर मग हे ज्या वाक्यात कर्म नसतो ते वाक्य अकर्मक वाक्य असतं. पुढील प्रश्न अथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. जेव्हा एखादी वेगळा घटक कोणाला काही करण्याची क्रिया करायला भाग पाडत असेल तेव्हा एखादी तो स्वतःहून न करत असेल किंवा दुसरा त्याला भाग पाडत असेल तेव्हा एखादी कोणता क्रियापदाचा प्रकार होतो तो प्रायोजक क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे काय ज्याला एखादी गोष्ट करणं शक्य झाले त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो, शक्य क्रियापद म्हणतो. संयुक्त क्रियापद काय असते जेव्हा दोन घटक जसं की मुख्य क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद दोघांनी मिळून एखादी शब्द बनत असतो तेव्हा तो संयुक्त क्रियापद होत असतो. आणि मुख्य क्रियापदाला सहाय्यक करण्यासाठी जेव्हा एखादी क्रियापद जोडलं जातं त्याला आपण सहाय्यक क्रियापद असे म्हणत असतो. पुढील प्रश्न आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता त्याची येण्याची क्रिया जरी रोजची असली तरी इथे असे हा क्रियापद जोडलेला नाही आहे म्हणून हे रीती भूतकाळ न होता अपूर्ण भूतकाळ होईल. तो रोज येत होता त्याची येण्याची क्रिया रोज होती. पुढील प्रश्न परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी. जेव्हा क्रियापदाला वा वी वे जोडलेले असते ते शक्यतो विद्यार्थी क्रियापद होत असतो. स्वार्थी म्हणजे काय जेव्हा एखादी फक्त काळाचा बोध होतो तिथे स्वार्थी वाक्याचा बोध होत असतो. आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्याला आपण एखाद्याला आज्ञा देतो. आणि संकेतार्थ वाक्य म्हणजे जेव्हा एखादी गोष्टीची अट असते जसं की जर तर आणि जोडलेले सगळे वाक्य संकेतार्थ वाक्य असतात.
जसं की जर तू आलास तर आपण बागेत जाऊ. पुढील प्रश्न, हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. हस या धातूला प्रत्यय लागून तयार झालेला शब्द धातू साधित हा शब्द बनत असतो. तर ऑप्शन क्रमांक सी धातू साधित योग्य उत्तर राहील. पुढील प्रश्न, कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता. तर कालपर्यंत जेव्हा एखादी वेळेचा दर्शविले जाते तेव्हा ते वाक्य कालवाचक वाक्य असते. पुढील प्रश्न, पिल्याने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला. व या अवयाने प्रकार ओळखा. तर व आणि शिवाय हे जेव्हा संयुक्त वाक्य जोडलेले असतात तेव्हा ते संयुक्त वाक्यातील प्रकार समुच्चयबोधक या अवयवाचा प्रकार असतो. पुढील प्रश्न, शी मला नाही आवडत ते. शीला केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. म्हणजे शी जेव्हा एखादी तिरस्कार करतो कोणत्या गोष्टीचा आपण तेव्हा असे शब्द वापरत असतो. तो ऑप्शन क्रमांक बी तिरस्कार दर्शक. मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. ऑप्शन क्रमांक ए बघा, मी सिनेमा पाहत असेन. सिनेमा पाहिला आहे का, पाहून झाला आहे का. मी सिनेमा पाहत असेन, पाहण्याची क्रिया भविष्यकाळात चालू असेल म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. पुढील प्रश्न, मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा. ऑप्शन क्रमांक 1 बघा, मंत्र अधिक आलय. पुढील प्रश्न, खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. माफ करा. ऑप्शन क्रमांक 1 बघा, भिंत. ऑप्शन क्रमांक बी भेट. सी जाती. डी विहीर. तर ऑप्शन क्रमांक सी त्या जाती योग्य उत्तर राहील. एका वचनात भिंत, ती भेट, ती विहीर आणि अनेक वचनात त्या जाती आपण हा शब्द वापरतो. पुढील प्रश्न, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणजे त्याला सावळ्या रंगाला कशाची उपमा दिली आहे, पावसाळी नभापरीची. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी उपमा अलंकार योग्य उत्तर राहील. पुढील प्रश्न, परवानगीशिवाय आत येऊ नये. ऑप्शन क्रमांक 1 बघा, आज्ञा दिली आहे म्हणजे परवानगीशिवाय आत येऊ नये. ऑप्शन क्रमांक ए आज्ञार्थी उत्तर योग्य राहील. पुढील प्रश्न, संधी सोडवा. सदाचार हे तृतीय व्यंजन संधीमधला प्रश्न आहे. सत अधिक आचार. जेव्हा मृदू व्यंजनापुढे कठोर व्यंजन येत असतो तर त्याच व्यंजन गटातील कठोर व्यंजन येऊन त्या जागी संधी होत असते. तर द हा याच्यात कठोर व्यंजन त आहे. क च ट त प हा गट तुम्हाला आठवण करावा लागेल. पुढील प्रश्न, अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. अत्यंत ऑप्शन क्रमांक डी अति अधिक अंत. ती मधला ई अधिक अ बरोबर य. तर अत्यंत अति अधिक अंत्य. पुढील प्रश्न, जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक डी बघा, चिंताग्रस्त होणे. जेव्हा माणसाला चिंता होते तेव्हाच त्याचा जीव टांगडीला लागल्यासारखं भासत असतो. पुढील प्रश्न, जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल. तर ऑप्शन क्रमांक 1 जाचं भूतकाळी रूप गेला होईल. पुढील प्रश्न, दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे. तर 10 भुजा असलेला म्हणजे रावण. ऑप्शन क्रमांक डी जेव्हा दोघं पदांमधनं तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समासाचा उल्लेख आढळतो. पुढील प्रश्न, बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. म्हणजे बोधपर वचन म्हणजे सुभाषित, सुविचार, ब्रीद वाक्य. हे तिघं प्रश्न योग्य राहील. गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल. तर जेव्हा गंभीर या शब्दाला य प्रत्यय लागेल तेव्हा त्याचं भाववाचक नाम काय होईल, गांभीर्य. पुढील प्रश्न, दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण ओळखा. दररोज कसे कपडे घालावे, तर स्वच्छ कपडे घालावे. तर ऑप्शन क्रमांक डी स्वच्छ हे योग्य उत्तर राहील. मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. तर ऑप्शन क्रमांक डी संयुक्त क्रियापद. जेव्हा मुख्य क्रियापदाला सहाय्य क्रियापदाची गरज भासते तेव्हा ते संयुक्त क्रियापद तयार होते. जसं आहे हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याला भासणारं त्याला जात हा सहाय्य क्रियापद लागला आहे. दोघांचं मिळून संयुक्त क्रियापद झालं आहे. पुढील प्रश्न,
पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. जेव्हा नामाला एखादी प्रत्यय या नाव जोडून येतं तेव्हा तो शब्दयोगी अवयव असतो. जसं इथं बघा झाडावर, वर हा अवयव जोडून आला आहे म्हणून वर हा शब्दयोगी अवयव होईल. पुढील प्रश्न, अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले. या वाक्यात या अवयवाचा प्रकार सांगा. तर म्हणून हे परिणामबोधक उभयान्वयी अवयव आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही. तर खालीलपैकी पुस्तक ते पुस्तक, चित्र ते चित्र, मंगळसूत्र ते मंगळसूत्र, शाळा ती शाळा म्हणजे स्त्रीलिंगी आहे म्हणून ऑप्शन क्रमांक डी शाळा योग्य उत्तर राहील. पुढील प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. म्हणजे मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही जेव्हा दोन केवळ वाक्य एकत्र जोडले जातात तेव्हा संयुक्त वाक्य बनते. तर ऑप्शन क्रमांक सी संयुक्त वाक्य योग्य राहील. म्हणून या उभयान्वयी अवयवाने हे दोन केवळ वाक्य जोडण्यात आले आहे. पुढील प्रश्न, प्रयोग ओळखा. तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य आहे. जेव्हा सर्वनामाच्या जागी नामाच्या जागी जेव्हा एखादी सर्वनामाचा उल्लेख होतो तेव्हा सर्वनामाच्या जागी आपण नाम टाकून बघावे. जर नामाला प्रत्यय लागला आणि जर कर्माला प्रत्यय नसला तर तो कर्मणी प्रयोग, आणि जर नामाला प्रत्यय नसला पुढे प्रत्यय असो वा नसो तो कर्तरी प्रयोग ठरत असतो. तर तो बैल बांधतो याच्या जागी आपण नाव टाकून बघू. राम बैल बांधतो, रामला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नाही म्हणून हा कर्तरी प्रयोग झाला आहे. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आसक्ती होतो. पुढील प्रश्न, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. ऑप्शन क्रमांक ए बघा, अवघड काम करावयास सांगणे. पुढील प्रश्न, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत. तर मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने आहेत. पुढील प्रश्न, दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते. तर द या शब्दाला अर्धा उभा दंड आहे, फ या शब्दाला मध्ये उभा दंड आहे आणि श या शब्दाला मागे उभा दंड आहे. मात्र र या शब्दाला कुठल्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे तो दंड नसलेला वर्ण आहे. र या शब्दालाच कंपित वर्ण सुद्धा म्हणतात. पुढील प्रश्न, मिठामुळे जेवणाची रुची वाढते. किती नामे आहेत. मीठ हा एक नाम झाला, जेवण तिसरं नाव रुची. तर खालीलपैकी बी योग्य उत्तर राहील. मार्च नंतर एप्रिल महिना येतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. मार्च या नामाला नंतर हा एक अव्यय जोडला आहे म्हणून तो शब्दयोगी अव्यय पर्याय ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर राहील. पुढील पर्यायातील योग्य नपुंसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता. तर आपण म्हणतो ते सरडा, ते पाल, ते किरूक, ते मगर. माफ करा, आपण ते किरडू असं म्हणत असतो. पुढील प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. तर गटात न बसणारे पद ऑप्शन क्रमांक बी मित्र होईल, कारण की तिन्ही शब्द शौर्य, कौर्य, धैर्य एकाच संधीतून तयार झाले आहेत. पुढील प्रश्न, पुढील पुलिंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते. ऑप्शन क्रमांक डी बघा, हत्ती. हत्ती एक वचनातही सारखाच असतो आणि अनेक वचनातही सारखाच असतो. पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात भिजू नका. प्रत्यय कोणता लागला आहे. त प्रत्यय हा कसला आहे. ऑप्शन क्रमांक डी सप्तमीचा आहे. तय्या तय्या हे सप्तमीचे प्रत्यय आहे. पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. महाराजांचा थाटच वेगळा. तर चाची चे झाजी झे हे षष्टीचे प्रत्यय आहे. पुढील प्रश्न, प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर बघा, ह्या वाक्याचा प्रयोग आहे सकर्मक कर्तरी. आपण काय म्हणतो. म्हणणारे कोण. आपण. आपणला प्रत्यय लागला आहे नाही. आपण हे एक सर्वनाम आहे, नामाच्या जागी वापरण्यात आले आहे म्हणून आपण इथं प्रतिज्ञावरती क्रिया करतो म्हणून हा सकर्मक कर्तरी आहे. ज्या वाक्यात कर्म असतं ते सकर्मक कर्तरी आणि ज्या वाक्यात कर्म नसतो ते अकर्मक वाक्य असतं.
पुढील प्रश्न, मी देशाची पंतप्रधान झाले तर. याप्रमाणे इथे एक भावना विकदार केली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी उद्गारार्थी वाक्य होईल. जेव्हा उद्गारार्थी वाक्य होते तेव्हा शेवटी उद्गारार्थी चिन्ह देणे आवश्यक असतं. पुढील प्रश्न, नानांचा अभिनय दाखवण्यासारखा आहे. अभिनय हा शब्द सर्व समाजास लागू आहे. जेव्हा एखादी शब्द किंवा वाक्य सर्व समाजास लागू असते तेव्हा तिथे विधानार्थी वाक्याचा बोध होतो. पुढील प्रश्न, संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते. जेव्हा एखादी कोणाला आवाज देतो, कोणाला बोलवतो, तेव्हा आपण स्वल्पविराम या चिन्हाचा वापर करतो. तर ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर राहील. पुढील वाक्यातील काळ सांगा. सूर्य डोंगराआड जात असतो. तर डोंगराआड जात असतो म्हणजे नेहमी जात असतो, त्याची जाण्याची रीत सांगितली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक डी रीती वर्तमान काळ. पुढील प्रश्न, राजू अभ्यास कर. जेव्हा आपल्याला आपले वडीलधारी जेव्हा एखादी आज्ञा देतात, जसं इथे एक आज्ञा दिली आहे, राजू अभ्यास कर, तर ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थी योग्य उत्तर राहील. खालील वाक्यात योग्यता असणारे वाक्य ओळखा. तर ऑप्शन क्रमांक डी बघा, संशोधकांनीच शोध लावावेत. म्हणजे जे संशोधक आहे ते शोध लावण्यात योग्य आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर राहील. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला डॅश असे म्हणतात. तर जेव्हा आपण एखादी शब्दाची फोड करतो तेव्हा त्याला आपण विग्रह म्हणत असतो. पुढील प्रश्न, चौकोन शब्दाचा समास प्रकार ओळखा. चार कोण असलेला म्हणजे चौकोन. जेव्हा तिसऱ्या पदाचा बोध होतो तेव्हा बहुरी समास हा समास होत असतो. पुढील प्रश्न, आरशातील चांदण्या जणू फुलांची परखच. जणू ऑप्शन क्रमांक 1, जेव्हा जणू हा शब्द आढळतो तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होत असतो. शेवटचा प्रश्न, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला. तर ऑप्शन क्रमांक बी संत ज्ञानेश्वर. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. भेटूया तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.